संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात, अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, ते तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. संघर्ष ही शिक्षा नाहीये, ते आयुष्यामधला सगळ्यात मोठा शिक्षक आहे. खरं तर सावलीत झाड कधीच मोठं होत नाही, त्याला उन्ह झेलावे लागतात, वादळ सहन करावे लागतात, पावसाचे तडाखे पचवावे लागतात, तेव्हाच त्यांची मुळं खोल जातात आणि ते आकाशाला झाड भेटते. पण आज आपण मुलांचं काय करतोय, त्यांना ऊन लागू नये म्हणून सावली द्यायला, त्यांना पडू नये म्हणून धरून ठेवाले, त्यांनी रडू नये म्हणून त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला, त्यांना हरू नये म्हणून प्रत्येक लढाई आपणच लढालोय. आणि मग आश्चर्य व्यक्त करतोय की ही मुलं मजबूत का होत नाहीत. अतिप्रेम मुलांना पंगू बनवते. 2 वर्षाच्या मुलापासून 25 वर्षाच्या तरुणापर्यंत शाळेची बॅग पण आई उचलतात, समस्या बाबा सोडवतात, निर्णय सगळं आई वडील घेतात आणि त्या मुलाला अपेक्षा करतात की त्यानं मोठं यश मिळवावं. खरं तर ज्यानं कधी नकार ऐकला नाही, ज्यानं कधी अपयश पचवलं नाही, ज्यानं कधी संघर्ष केला नाही, तो छोटे मोठे अडचण आली की लगेच कासरा घ्यायला जातात, लगेच फास लावून घ्यायचा विचार करतात. म्हणून आज छोट्या छोट्या अडचणींनी तरुण तुटायला, डिप्रेशनमध्ये जायला, परीक्षेत मार्क पडलं, ब्रेकअप झालं, अमुक झालं, नोकरी मिळाली नाही, सगळं जीवन संपल्यासारखं वाटते, जीवनात काय अर्थ नाही असं वाटते. कारण त्यांना जगायला शिकवलं पण लढायला शिकवलं नाही. म्हणून पालकांनो, तुम्ही मुलांना प्रेम द्या, त्याचं लाड करा, परंतु त्याला संघर्षापासून वाचवू नका. त्याला लहान वयापासून जबाबदारी द्या, त्यांना आधार द्या, परंतु त्यांची युद्ध तुम्हीच लढू नका. कारण आयुष्यभर तुम्ही त्यांच्या सोबत असणार नाही, पण तुम्ही शिकवलेला संघर्ष, तुम्ही दिलेली जबाबदारी त्याला निश्चितच देशाचा एक सुजाण नागरिक नक्कीच घडवणार.